नमस्ते मित्रांनो, जे काही RRB स्केल 2 मध्ये सिलेक्ट झालेले त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण आज आपल्या क्लासमधले जवळपास 25 ते 30 जे मुलं असतील ते सिलेक्ट झालेले आहेत RRB स्केल 2 साठी, जे की ॲग्रिकल्चरसाठी पोस्ट असते. आणि ही ॲग्रिकल्चरसाठीच्या पोस्ट जे असतील ती स्केल 2 लेवलची पोस्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी जे काय एक्सपिरियन्सची जी अट असते ती एक्सपिरियन्सच्या अटीवरती हे ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या जागा असतात. आता याच्यामध्ये जे मुलं होते ते सगळे जुने मुलं होते आणि ह्या जुन्या मुलांचं सिलेक्शन झाल्यानंतर जे काय प्रतिक्रिया असते, जे त्यांचं वयाची मर्यादा असते, याच्यावरून त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यावरून मला एक व्हिडिओ बनवू वाटला. त्याच्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर याच्यामध्ये एक सांगायचा उद्देश आहे की याच्यामध्ये सगळे जुने मुलं होते आणि जुने मुलं असल्यानंतर काही मुलांचा याच्यामध्ये रिझल्ट भेटलेला नाहीये, परंतु ज्यांचा रिझल्ट भेटलाय त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. परंतु ज्यांचा रिझल्ट भेटला नाही त्यांना बऱ्यापैकी टेन्शन आलेलं आहे की सर मी याच्या पुढे नेमकी काय करायला पाहिजे. माझे वय जे असेल ते 27-28च्या दरम्यान आलेलं आहे, त्याच्यामुळे पुढची स्टेप्स कोणती असली पाहिजे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे काही ॲग्रिकल्चरचा स्टडी केलेला आहे तो ॲग्रिकल्चरचा स्टडी केल्यानंतर आपल्या समोर 3 ऑप्शन अजून पण अवेलेबल आहेत. तो म्हणजे कोणता? सगळ्यात पहिला महत्त्वाचा तो म्हणजे IBPS EFO. दुसरा ऑप्शन आपल्या समोर आहे तो म्हणजे कृषी सेवक आणि तिसरा ऑप्शन आहे नॅशनल सीड कॉर्पोरेशन. सर मी नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं सेंटर माझं भोपाळ आहे किंवा माझं गुजरातमध्ये सुरत आहे, अहमदाबाद आहे, अशा सेंटरवर जायला वेळ लागेल सर, मी हा पेपर देऊ शकतो का? 2 दिवस जाईल. EFOचं पण प्रिपरेशन करायचं आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जसं की युनायटेड इन्शुरन्सची मी जागांचा एक व्हिडिओ बनवला होता. 3 जागा त्याच्यामध्ये होत्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि तो व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्या इथून कमीत कमी 10-20 फॉर्म गेले असतील. त्याच्यापैकी या 3 जागेपैकी जे काही 9 जण इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाले त्याच्यापैकी आपला एक विद्यार्थी जे की स्केल 2 म्हणून सुद्धा त्याची निवड झालेली. म्हणजे याचं कारण असं आहे की अशा ज्या जागा असतात ह्या जागा कमी येतात, त्याच्यानंतर याला फॉर्म कमी येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा टायमिंगला ही एक्झाम आहे ज्यावेळेस IBPS EFO कडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामुळं कमी लक्ष असलेली जी काही जागा असतील ते म्हणजे नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे. आपल्याला जॉब महत्त्वाचा आहे, आपल्याला जॉब मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जरी समजा तुमचं सेंटर जरी लांब असेल तर ह्या एक्झामला जायचं म्हणजे जायचं. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये खूप मोठा चान्स आहे आपल्याला जॉब लागण्याचा. त्याच्यामुळं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचा जो की उद्या परवा जो काय पेपर आहे त्या पेपरसाठी भलेही भोपाळ असू द्या, भले तुमचं सुरत असू द्या, मुंबई असू द्या, नागपूर असू द्या, सेंटर कुठेही असू द्या, तरीही आपल्याला एक्झामला जायचं आहे. 1 दिवस जाण्यासाठी लागला, 1 दिवस येण्यासाठी लागला, तरीही हा पेपर द्यायचा आहे. कारण इथं मुलं कमी येण्याचे चान्सेस आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे IBPS EFO कडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, त्याच्यामुळं ही जी एक्झाम आहे याच्याकडे लक्ष कमी असणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण एवढे लकी आहे की या वर्षी आपल्या समोर ते म्हणजे कृषी सेवकची ॲड आहे बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टी चालल्या होत्या की कृषी सेवकची ॲड कधी येईल, पेपर कधी असेल, बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टी चाललेला होता. परंतु आता आपल्याला डेट पण मेन्शन झालेला आहे, डेट पण कळलेलं आहे. 16-19 तारखेला आपला कृषी सेवकचा पेपर होईल आणि हा सुद्धा पेपर IBPS कडे असणार आहे. त्याच्यामुळं कृषी सेवकचा जो काही पॅटर्न असेल तो पॅटर्न सुद्धा IBPS जसं ठरवल तशाप्रमाणे असेल. जसं आपण बँकिंगचे एक्झाम देतो तशाप्रमाणे IBPSचा पॅटर्ननुसार हा कृषी सेवकचा काय असणार आहे पेपर असणार आहे आता याच्यामध्ये IBPS जो EFO आहे ही IBPSचा EFO आपलं मेन टार्गेट असणार आहे. आता सर मी कृषी सेवक पण करू का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, IBPS EFO ला जो काय तुम्ही स्टडी करणार आहे तो सगळा स्टडी या दोन्हीही एक्झामला जास्तीत जास्त यूज होऊ शकतो. याचं कारण का? कारण दोघांमध्ये पण ॲग्रिकल्चर आहे. कृषी सेवकमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर आहे. म्हणजे दोन्हीही एक्झाममध्ये ॲग्रिकल्चर एकदम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपल्याला IBPS EFO लाच टार्गेट करायचं आहे, EFOचाच अभ्यास करायचा आहे. पण EFOचा अभ्यास करताना ह्या दोन्हीही एक्झाम आपल्याला द्यायचे आहेत. इथं म्हणतात सर की कॉम्पिटिशन खूप आहे, मान्य आहे कॉम्पिटिशन खूप आहे, पण एक लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन जरी खूप असली तरी याचा पॅटर्न हा IBPS कडे आलेला असल्यामुळे हा जे आपल्या बँकिंगचे एक्झामचा जो अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्याला नक्कीच या एक्झामचा फायदा होणार आहे.
त्याच्यामुळे कृषी सेवक सुद्धा आपल्याला हा पेपर द्यायचा आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशनचा सुद्धा आपल्याला पेपर द्यायचा आहे. आणि IBPS AFO स्ट्रॅटेजी कशी असावी, काय असावी, सगळेजण जे काही RRB स्किल 2 मधून मला माहिती आहे की ज्यावेळेस आपला रिझल्ट जातो ती परिस्थिती काय असते, याच्यातून मी स्वतः गेलेलो आहे, 2 नाही 3-4 वेळेस गेलेलो आहे, तर त्याच्यामुळे ती परिस्थिती मलाही समजू शकते. परंतु मित्रांनो, आपल्यासमोर ऑप्शन आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त RRB स्किल 2 नव्हता. मान्य आहे की या वर्षी जागा जवळपास 133 जागा होत्या. एवढा मोठा चान्स परत येईल की नाही हे आपल्याला माहीत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला रिझल्ट नाही भेटला, परंतु आपल्याला ते ॲक्सेप्ट करून चालावं लागणार आहे. त्या दुःखात जर आपण राहिलो तर पुढच्या एक्झामवर त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, जरी आपल्या हातातून हा चान्स गेलेला असेल तरी आपण जो काही अभ्यास केला असेल, मला माहिती आहे की आपण प्रामाणिक मेहनत केली असणार आहे. कारण जुने जे विद्यार्थी आहेत ते सगळेजण मला जेवढे काही स्किल 2 बद्दल भेटले होते, सगळे जुने विद्यार्थी एकदम प्रामाणिक अभ्यास करत होते. फक्त प्रॉब्लेम असं झाला, काहींना इंटरव्ह्यूत कमी मार्क पडले, काहींना लिखित कमी पडले, थोडाफार मार्कने त्यांचं सिलेक्शन गेलेलं आहे पा. परंतु याच्या दुःखात न बसता आपल्या समोर 3 ऑप्शन आहेत. या तिन्हीपैकी सुद्धा आपल्याला कोणत्या जरी जॉब भेटला तरी हा जॉब चांगला जॉब आहे. त्याच्यामुळं याच्या दुःखात न पडता आपल्याला IBPS AFO असेल, कृषी सेवक असेल आणि नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, अशा 3 एक्झाम आपल्या समोर आहे. तर या तिन्ही एक्झामचा अभ्यास करताना लक्षात ठेवा, तुमचं टार्गेट असणारे IBPS AFO, जर जे पहिल्यापासून AFOचा अभ्यास करतात किंवा बँकिंगचा अभ्यास करतात त्यांचं टार्गेट असणारे AFO, आणि AFO नंतर तुम्ही कृषी सेवक ॲज अ पेपरला जायचे. स्पेशल कृषी सेवकचा अभ्यास करू नका. एक्झाम एवढ्या सोप्या लेवलच्या नसतात. जसं की तुम्ही म्हणताल सर मी दोन्ही एक्झामचा स्टडी करतो, हे शक्य होत नाही. प्रत्येक एक्झामची लेवल वेगवेगळ्या पॅटर्ननुसार असते, वेगवेगळ्या लेवलने त्याची एक्झामची पातळी ठरवली जाते. त्याच्यामुळे ॲट अ टाइम तुम्ही 3-3 एक्झामचा स्टडी करू शकत नाही. परंतु तुम्हाला एका एक्झामचा स्टडी केला, त्याच्यातला जो मेजर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर आहे, आणि तोच ॲग्रिकल्चर तुम्हाला या दोन्ही सुद्धा एक्झाममध्ये मदत करणार आहे. त्याच्यामुळे टार्गेट ठेवताना IBPS AFO ठेवा, त्याच्यानंतर कृषी सेवक सुद्धा पेपर द्या, आणि नॅशनल सीड कॉर्पोरेशन जे की उद्या परवा पेपर आहे त्या सुद्धा पेपरला आपल्याला जायचं आहे पा. कारण इथं फॉर्म कमी येणार आहेत, वारंवार सांगतोय. जसं की युनायटेड इन्शुरन्स जी काय आपले जागा आलत्या, युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या ज्या जागा आलत्या त्या जागेमध्ये फक्त 3 जागा होते, त्याच्यापैकी 9 मुलं सिलेक्ट झाले. त्याच्यापैकी औरंगाबादचा एक आहे, ते म्हणजे कोळेकर. तर हे लक्षात ठेवा की आपण इथं जाऊ शकतो, कारण फॉर्म आले होते फक्त 1000, त्याच्यातले सुद्धा काही ॲब्सेंट राहिले. म्हणजे लयतले 700-800 मुलांनी हा पेपर दिला असेल. म्हणजे कॉम्पिटिशन एवढी कमी होते. जरी जागा कमी असल्या तरी कॉम्पिटिशन इथं काय झाले, कमी झाले. म्हणून हे लक्षात ठेवा की ह्या पेपरला आपल्याला नक्की जायचं. नॅशनल सीड कॉर्पोरेशनला कृषी सेवक सुद्धा पेपर द्यायचा आहे, पण आपलं मेन टार्गेट असलं पाहिजे IBPS AFO पा. त्याच्यामुळे न कसता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण आपल्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आहे, आपल्यासमोर सगळ्या मोठ्या मोठ्या संधी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपला टाइम टेबलनुसार, व्यवस्थित प्लॅनिंगनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. जे की स्किल 2ला झालं नाही झालं त्या गोष्टी आपल्याला विसरून जायच्या, आणि त्याच्या पुढं IBPS AFOचा आपल्याला स्टडी करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांचं सिलेक्शन झालं असेल स्किल 2साठी त्यांनी सुद्धा IBPS AFOला ट्राय करायचा. कारण तुम्हाला स्किल 2मध्ये ज्या काही बाहेरच्या स्टेटमध्ये सगळ्या जागा आहेत, तुम्हाला आयुष्यभर त्या स्टेटमध्ये राहावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जरी स्किल 2 भेटले असेल तर आपल्याला IBPS AFOचा चांगला अभ्यास करायचा आहे. आपल्या हातात जर 2-2, 3-3 चॉईस असतील तर आपण त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायला सोपं जातं. त्याच्यामुळे आपल्याला IBPSचा अभ्यास करायचा आहे पा. तर या सगळ्या गोष्टी होत्या. मला सांगायचं फक्त एकच होतं की बरेच जण म्हटले सर मला आता टेन्शन आलं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टी मलाही मान्य आहे की या गोष्टी होत असतात, परंतु आपल्याला या गोष्टी ॲक्सेप्ट करून चालावं लागणार आहे. कारण ही जी काही स्पर्धा असते ही सगळ्यांसाठी आहे. आपल्याला ठीक आहे नाही यश भेटलं, सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनी नाही घडल्या, त्याच्यामुळं आपण थोडेसे टेन्शनमध्ये आलो, तर त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे एक कायम लक्षात ठेवा की असं तुमच्या समोर नाही की एक्झामच नाही आहे, एक्झाम आहे. फक्त आणि फक्त स्ट्रॅटेजी करा, प्लॅनिंग करा व्यवस्थित, त्याच्यानुसार व्यवस्थित तुम्हाला स्ट्रॅटेजी ठरवून त्या एक्झामला सामोरं जायचं आहे. आणि
त्या एक्झाम आपल्याला पास होऊन जॉब मिळवायचा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना जे काही तुमचे IBPS AFO जे झालेले असतील किंवा झालेले नसतील, या सगळ्यांना माझ्यातर्फे आणि संकल्प टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे की झालेले त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी, आणि जे नाही झाले त्यांना पुढच्या एक्झामसाठी त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा टीम संकल्पतर्फे. कारण स्केल 2 मध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट फक्त आणि फक्त संकल्प एज्युकेशनचे, हे लक्षात ठेवा. जवळपास आपले 25 ते 30च्या आसपास आपले सगळे रिझल्ट असतील स्केल 2 मध्ये. आपण हे पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी अवेअरनेस या सगळ्या गोष्टी करून मुलांना व्यवस्थित डायरेक्शन देऊन तिथपर्यंत नेलं होतं, आणि त्यांचे कष्ट होते. फक्त डायरेक्शन देण्याचं आपण काम केलंय, आपण काय मोठं काम नाही केलेलं, परंतु त्यांचे जे कष्ट होते त्यांना हे फळ भेटलेलं आहे की आज जवळपास 25 ते 30 मुलं आपले हे ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या बँकेमध्ये आपल्या RRB ग्रामीण बँकेमध्ये लागलेले आहेत. तर सगळ्यांना पुढच्या करिअरसाठी जे सिलेक्ट झाले त्यांना ऑल द बेस्ट, आणि जे झाले नसतील त्यांनी विदाऊट टेन्शन घेता पुढच्या तयारीला आपल्याला लागायचं आहे. आणि त्या तयारीसाठी, तुमच्या एक्झामच्या तयारीसाठी टीम संकल्पतर्फे ऑल द बेस्ट. थँक्यू, धन्यवाद.